चोरीच्या घटनांना आळा घालण्यासाठी पोलिसांनी मोठी मोहीम हाती घेतली आहे। लोहारा पोलिसांनी एका मोठ्या कारवाईत तब्बल 16 दुचाकी जप्त केल्या आहेत। या दुचाकींची किंमत 15,30,000 रुपये असून यामध्ये अमरावती आणि वर्धा जिल्ह्यातून चोरी झालेल्या वाहनांचाही समावेश आहे। या कार्यवाहीमुळे दुचाकी चोरी करणाऱ्या टोळीला मोठा धक्का बसला आहे। यवतमाळ जिल्ह्यात गेल्या काही महिन्यांपासून दुचाकी चोरीच्या गुन्ह्यांमध्ये वाढ झाली होती। आपली दुचाकी काही मिनिटांसाठी उभी केली तर ती सुरक्षित राहील की नाही याची खात्री नव्हती। अशा परिस्थितीत लोहारा पोलिसांनी या गुन्ह्यांच्या तपासाला गती दिली। गस्तीवर असलेल्या पथकाला वाघापूर परिसरात संशयित निलेश मुनेश्वर आढळला। त्याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने आपल्या साथीदार गणेश उले आणि आदित्य राऊत यांची नावे सांगितली। पोलिसांनी या तिघांना अटक करून कसून चौकशी केली। या चौकशीत त्यांनी अनेक दुचाकी चोरल्याची कबुली दिली आहे। पोलिसांनी त्यांच्याकडून एकूण 16 दुचाकी जप्त केल्यात, ज्याची किंमत अंदाजे 15,30,000 रुपये आहे। या जप्त केलेल्या दुचाकींमध्ये अमरावती जिल्ह्यातील दत्तापूर पोलीस ठाणे आणि वर्धा जिल्ह्यातील पुलगाव पोलीस ठाणे हद्दीतून चोरी झालेल्या वाहनांचाही समावेश आहे। पोलीस अधीक्षक कुमार चिंता यांच्या मार्गदर्शनाखाली ही यशस्वी कारवाई करण्यात आली आहे। लोहारा पोलीस स्टेशनच्या आपल्या डीबी टीमने 6 तारीख संध्याकाळी पेट्रोलिंग करताना 3 आरोपी आपल्याला संशयितात मिळालेला आहे। त्या आरोपीला विचारपूस केले तरी त्यांना काबूल दिले की ते बाईकच्या चोरी करतात म्हणून। त्यांच्याकडून पूर्ण 2 दिवसमध्ये 16 मोटरसायकल रिकव्हरी करण्यात आलेला आहे। हे 3 आरोपी आहे, गणेश, निलेश आणि आदित्य। हे तीनों आरोपी वर्धा जिल्ह्याच्या आणि अमरावती जिल्ह्याच्या काही मोटरसायकल आणि एमपीच्या पण काही मोटरसायकल, आपल्या जिल्ह्यामध्ये रालेगाव पोलीस स्टेशनच्या पण एक मोटरसायकल अशा रिकव्हरी झालेल्या आहे। बाकी मोटरसायकल कुठे कुठे गुन्हा दाखल झाले आहेत ते पण आपला शोध चालू आहे आणि हे झाल्यानंतर आम्ही संबंधित पोलीस स्टेशनला, संबंधित जिल्ह्याला पाठवून त्यांना जो फिर्यादीला परत पाठवणार आहे। ही कारवाई लोहारा पोलीस ठाण्याचे रोहित चौधरी, उपनिरीक्षक गजानन अजमेरे आणि त्यांच्या पथकाने यशस्वीरित्या पार पाडली। या कार्यवाहीमुळे यवतमाळ पोलिसांच्या कामगिरीचे कौतुक होत आहे। भविष्यातही अशाच कठोर कारवाईतून चोरट्यांवर वचक बसवला जाईल अशी अपेक्षा।